काल आपण 8व्या सूत्रापर्यंत आलो की जिथे त्यांनी सांगितलंय की पंचमहाभूत जी आहेत ती अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये अगदी शेवटपर्यंत टिकून असतात, टिकून राहतात. तदा पीते हे संसार व्यपदेशात, मोक्ष प्राप्तीपर्यंत सूक्ष्म भूते टिकून असतात. कारण श्रुतीमध्ये पुन्हा पुन्हा आवर्तन पावणाऱ्या संसाराचा उल्लेख केला आहे. सूक्ष्मं प्रमाणतश्च तथोपलब्धेः, जीवाच्या सह असणारी भूते अत्यंत सूक्ष्म असतात असेच दिसून येते. आता या ठिकाणी जेव्हा प्राण किंवा ही पंचमहाभूत जीवाच्या बरोबर निघतात तेव्हा त्यांचं जे गतागत होतं त्याला काही स्थूलता नाही हे आपल्याला कुणी सांगायला नको. कारण त्या सूक्ष्म प्रमाणातच ते असतील तरच आपल्याला ते दिसत नाहीत, यावरून तोच एक निष्कर्ष आपल्या ठिकाणी शिल्लक राहतो. कारण का सूक्ष्म प्रमाणात असतील असा प्रश्न विचारायला जागाच नाही. कारण जेव्हा जीवाचं उत्क्रमण होतं त्या देहापासून त्यावेळी आपल्याला काहीच दिसत नाही, त्याच्याबरोबर काय काय जातं हे आपण काहीच पाहू शकत नाही. आणि त्यामुळे म्हणून त्याला त्यांनी सांगितलंय की ते इतकं सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे, मोस्ट सटल. आणि त्यामुळे त्याला जाण्याला आणि येण्याला म्हणजे गतागताला, म्हणजे तो जीव जो आहे तो देह टाकून निघून गेला तरी किंवा येऊन पुन्हा देहात प्रवेश करणार असला तरी दोन्ही वेळी त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. आणि त्याचप्रमाणे जे कर्मफल आहे त्या कर्मफलाला धरून हे सगळं होत असल्यामुळे त्यांनी कसं जावं, कुठे जावं, त्यांनी कसं यावं, कुठे यावं हे ठरतं. आणि म्हणून त्यांनी पुढे असं म्हणलंय नोपमर्देनातः, म्हणून स्थूल शरीराचा नाश झाला तरी सूक्ष्म अशा लिंगदेहाचा नाश होत नाही. आणि सूक्ष्म देहाचा नाश झाला, अवयवांना घात झाला आहे, काही अवयवामध्ये दोष आहे, कोणी थोटा आहे, कोणी मुका आहे, कोणी बहिरा आहे, कोणी आंधळा आहे, पण लिंगदेहाला हे जोडलेलं आहे का? हे परिणाम त्याच्यावर आहेत का? नाही, ते लिंगदेहामध्ये हे परिणाम नाहीत. त्याची जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहे ती जशी इतरांची आहेत तशीच व्यंगाने युक्त असणाऱ्या स्थूल देहाच्या व्यक्तीच्या लिंगदेहाच्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचं कारण असं की कर्माचं फल भोगायला स्थूल देह आहे आणि लिंगदेह हे जन्माला येण्याकरता जी सामुग्री पाहिजे त्यांनी तो युक्त आहे. म्हणून अस्यैव चोपपत्तेरेश उष्मा, सूक्ष्म देहाच्या बळावरच स्थूल शरीरामध्ये उष्णता नांदते हे आढळून येते. आता हे तर आपलं विज्ञानच आहे की आज आपण म्हणतोच की आपल्या शरीरामध्ये दोन गोष्टी आपल्याला नक्की माहिती आहेत. एक, ह्या संबंध शरीरामध्ये 6 व्होल्टच्या बॅटरीचा इलेक्ट्रिक करंट आहे, हा एक भाग. आणि दुसरा भाग, या शरीराला त्याचं काही तापमान आहे. जर ते तापमान नसेल आणि शरीरामधनं जर ते विद्युत वहन होत नसेल तर आमचं शरीर जिवंत आहे हे लक्षणच राहणार नाही. आणि त्यामुळे प्रतिषेधादिती चेन्न शारीरात या विषयाकडे आपण आता वळूया. आता हा विषय काय आहे? आतापर्यंत आपण सगळ्यांच्या देहातून प्राण कसा बाहेर पडतो ही प्रक्रिया पाहिली की प्राण जीवामध्ये आणि मग जीव पंचमहाभूतामध्ये, आणि ते 5ही प्राण त्याच्या शक्तीच्या रूपाने जीवाच्या बरोबर राहतात. हा जो विषय आहे हा विषय आतापर्यंत पाहिला. आता ते आपल्याला म्हणतात की हा जो सत्पुरुष आहे, जो ज्ञानी आहे, त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्याच्या प्राणांचं काय होतं? कारण त्याचा जीव नावाची गोष्ट आता वेगळी शिल्लक राहिली नाही. कारण जीवाचं जीव पण आता संपलं. कारण संपलं कशा अर्थाने की त्याच्यावरती संस्कार किंवा त्याचं वेगळेपण अहम ममत्वामुळे निर्माण होणार ते आता शिल्लक राहिलं नाही. मग आता त्याचं काय होतं? त्याकरता एक विचार इथे सांगितला आहे की ज्ञानी सुद्धा इतरांच्या सारखेच जीवाच्या बरोबर बाहेर पडतात असं एक मत आहे. दुसरं मत ब्रह्मसूत्रकारांनी दिलेलं आहे. त्यांचं दुसरं मत असं आहे, स्पष्टो हे केशाम, हे म्हणणे योग्य नाही. कारण काही श्रुतींनी शरीरापासूनच्याच उत्क्रमणाचा स्पष्ट निषेध केला आहे. आता यामध्ये हा जो पूर्व पक्ष आहे
तो मागच्या सूत्राचा आहे, म्हणजे 12व्या सूत्राचा आहे. तो पूर्व पक्ष काय आहे? तो पूर्व पक्ष असा आहे की जसं सामान्य जीवाच्या बाबतीमध्ये त्या जीवाला अजून काही मुक्तता मिळालेली नसल्यामुळे तो फक्त ह्या शरीरापासून मुक्त झालेला आहे, ह्या शरीरापासून निघालेला आहे. ह्या शरीरापासून निघताना त्याला आवश्यक असणारी जेवढी उपाधी आहे ती सगळी उपाधी त्याच्याबरोबर आहे. ती उपाधी कोणती आहे? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, हे सगळे 5 प्राण आहेत, त्याच्याबरोबर मन आहे, म्हणजे इंद्रिय मनामध्ये, मन प्राणामध्ये आणि प्राण त्या चैतन्यामध्ये, जीव चैतन्यामध्ये मिसळतो आणि मग तो जीव ह्या देहाचा त्याग करतो. त्या देहाचा त्याग करताना त्या जीवाच्या बाबतीमध्ये तो बाहेरची पंचमहाभूत त्या ठिकाणी त्यांच्या सूक्ष्म अशा स्थितीमध्ये जाऊन स्वतःला मिसळतो किंवा त्यांच्या आश्रयाने तो राहतो. मग आता त्यांच्या आश्रयाने तो गतिमान होईल, त्याला जिथे नेऊन सोडतील तिथे, पण त्या पंचमहाभूतांच्या आश्रयाने त्याचा प्रवास सुरू होतो. तर पूर्व पक्षामध्ये मत असं मांडलेलं आहे की तसंच ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो जो जीव आहे तो शरीराच्या बाहेर येतो आणि तो बाहेर आल्यानंतर त्यांच्याबरोबर प्राण सुद्धा शरीराच्या बाहेर येतो. तर इथे ब्रह्मसूत्रकार सांगतात तसं नाही. वेदामध्ये अशी कोणतीच श्रुती नाही की जी श्रुती असं सांगेल की त्या सत्पुरुषाचे जे प्राण आहेत ते प्राण त्या जीवापर्यंत जाऊन पोचून त्या जीवाच्या ठिकाणी येऊन त्या जीवाबरोबर बाहेर पडणं ही जी गती आहे त्या देहाला सोडण्याची, कारण देहाला चैतन्याने सोडायचं आहे. आता त्यांना देहाला चैतन्याने सोडण्याची त्यांना गरज नाहीये, बाहेर जाऊन गरज नाहीये. का नाहीये? कारण त्या देहामध्ये जो परमात्मा आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी बसलेला आहे तो जो परमात्मा आहे त्या चैतन्याबरोबर हे चैतन्य एकरूप होऊन जात. देहामध्येच ते चैतन्य आहे, ते मूळ चैतन्यामधले त्या चैतन्याशी विलीन होऊन जातं. देहामध्ये ती जी इंद्रिय आहेत आता त्या इंद्रियांचं प्रयोजन उरलं नाही. तसंच या देहामध्ये असणारे 5 तन्मात्र आहेत त्यांचं प्रयोजन उरलं नाही. मन नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. हे जे प्राण आहेत 5, हे 5ही प्राण आपल्या आपल्या स्थानाशी किंवा आपल्या आपल्या जागेवर विलीन होऊन जातात. म्हणजे देहाच्या आतमध्येच जो तो आपल्या आपल्या महाभूताशी एकरूप होतो. म्हणून ईशावास्य उपनिषदामध्ये त्यांनी म्हटलंय की हे मातरिश्वा प्राणांनो, माझे जे प्राण आहेत ते तुमच्यामध्ये मिसळून जावत. माझ्या देहामधले जे अग्नितत्व आहे ते अग्नितत्वात मिसळून जावं. माझ्या देहातलं जलतत्व जे आहे ते जलतत्वात मिसळून जावं. पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वात मिसळून जावं. त्याकरता त्याला बाहेर पडण्याची जरूर नाहीये. जिथे आहे तिथे त्या प्राणांचं, त्या ठिकाणी किंवा त्या शक्तीचं किंवा त्या महाभूतांचं, त्या सगळ्यांचं तिथल्या तिथेच जे काही त्याची पुढची प्रक्रिया आहे ती आतल्या आतच पुरी होते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की देहातून जीवाचं आणि प्राणांचं उत्क्रमण होणे याचा अर्थ असा की त्या देहाच्या आश्रयाने तो जीव आपल्या वासना धरून राहिलेला आहे. आता ते म्हणतात ज्या चैतन्याला वासनाच नाहीत त्याला त्या देहाचा आश्रय, त्याला गतागत त्या जीवाला बाहेर पडणं हे होत नाही. आणि त्यामुळे देह आहे तोपर्यंतचे जे भाव आहेत, भाव म्हणजे कोणते? दृष्टीला दिसतंय, कानाला ऐकू येत आहे, हृदय धडधडत आहे, त्वचेला स्पर्श आहे, जिभेला चव आहे, या सगळ्या ज्ञानेंद्रियांची जी कार्य त्या देहाच्या आश्रयाने चालू आहेत ते सगळे जे भाव आहेत ते भाव तिथंच लीन होतात. कारण ते फक्त गरज म्हणून असतात. म्हणजे आम्हाला सामान्य मनुष्याला आवडतं म्हणून श्रीखंड गोड लागतं आणि थोर पुरुषाला त्याला चव लागत नाही असं काही नाही. त्याची रसना कार्यकारी आहे, त्याची श्रवण कार्यकारी आहे.
त्याचेही डोळे कार्यकारी आहे, त्याचंही नाक कार्यकारी आहे, सगळं काही, त्याची त्वचा कार्यकारी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं हे भाव आहेत, देह चालवण्याकरता आवश्यक असणारे जे भाव आहेत ते सगळे भाव त्या देहामध्ये तिथल्या तिथेच नष्ट होतात, तिथल्या तिथेच जिरून जातात. हा जो स्थूल देह आहे तो मातीत मिसळून जातो, त्याची माती होते. सूक्ष्म जो देह आहे, आतापर्यंत आपण कालपर्यंत ज्या लिंग देहाची चर्चा केली, तो जो लिंग देह आहे, तो जो सूक्ष्म देह आहे, पुन्हा तोच उच्चार की पुन्हा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, ह्या सगळ्यांसहित जीव आहे आणि त्याचं कर्म. या सगळ्यांसहित असणारा जो देह आहे, सूक्ष्म देह, तो देह म्हणजे लिंग देह आहे. तर ते म्हणतात तो जो सूक्ष्म देह, आता काय प्रयोजन आहे त्याला ते 5 प्राण घेऊन काही करायचं नाही, त्याला ज्ञानेंद्रिय घेऊन काही करायचं नाही, त्याला कर्मेंद्रिय घेऊन काही करायचं नाहीये, त्याला आता कोणताच व्यापार करायचा नाहीये. त्यामुळे ते सगळेच जिथल्या तिथे, तो सूक्ष्म देह सुद्धा तिथेच त्या सूक्ष्म भूतांच्या मध्ये, त्या पंचमहाभूतात, त्या देहामध्येच विलीन होऊन जातो आणि तेही त्या पंचत्वाला म्हणजे त्या 5ही महाभूतांना प्राप्त होतात. आणि जो चैतन्य रूप जीव आहे, तो जीव सुद्धा त्याचा द्वैत भाव संपलेला असल्यामुळे थेट त्या क्षणी शुद्ध ब्रह्मामध्ये एकरूप होतो. आता इथे आहे की नाही शुद्ध ब्रह्म? आहेच आहे. या ठिकाणी सुद्धा परमात्म्याचं मूळचं रूप आहे, तोच तर सगळीकडे भरलेला आहे. आम्ही थोडेच आहोत, अस्तित्व त्यालाच आहे, त्याचंच असणं आहे, त्यामुळे तो आहेच, त्यामुळे तो तिथे आहेच. त्यामुळे हा जो जीव चैतन्य त्या देहाच्या आश्रयाने होतं, ते तिथल्या तिथे परब्रह्माशी एकरूप झालं, अगदी तिथल्या तिथे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय, आता काय त्यांनी निष्कर्ष काढला की सामान्य जीवाच्या मध्ये जसं गतागत आहे, जसं जाणं आहे, देहाच्या बाहेर पडणं आहे, आणि बाहेर पडल्यानंतर पुन्हा गती मिळवून काय काळ जिथे राहायचं असेल तिथे राहून पुन्हा आवर्तन आहे, पुन्हा पृथ्वी तलावरती जन्म घेऊन येणं आहे, पुन्हा जाणं आहे, अशी लहान मोठी आवर्तनं चालू आहेत. समजा एखादं 5 वर्षाचं आयुष्य असणाऱ्या एखाद्या योनीमध्ये जन्म झाला की एखादा पक्षी आहे, एखादा प्राणी आहे ज्याला 2-4 वर्षाचंच आयुष्य आहे, पण ती योनी प्राप्त झाली आहे, त्या योनीमध्ये तो येईल आणि त्या योनीमध्ये राहील, 5 वर्ष संपल्यावर जाईल. असे काही 5-10 जन्म झाल्यावर कदाचित त्याचं भाग्य असेल तर मानवाचा जन्म येईल. मग मानवाचा जन्म आल्यावर त्याला पुष्कळ मोठं आयुष्य मिळेल, त्याला चांगलं 60-70 वर्षाचं आयुष्य मिळेल, 80 वर्षाचं आयुष्य मिळेल, 90 वर्षाचं आयुष्य मिळेल, पुष्कळ मोठं आयुष्य म्हणून तो जगेल. आणि म्हणून ही लहान मोठी आवर्तनं सामान्य जीवाची चालू राहतात. पण ज्ञानी सत्पुरुषाला त्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान झाल्यामुळे आता त्या चैतन्याच्या ठिकाणी वेगळा काहीच प्रयोजनाचा भाग शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळे ते जे चैतन्य आहे ते चैतन्य जिथल्या तिथे परमात्म्याशी एकरूप होत. आमच्या दृष्टीने हे सगळं वेगळं वेगळं आहे, परब्रह्माच्या दृष्टीने सगळं एकच आहे, तो सगळीकडेच भरून आहे. आणि ज्ञानी पुरुषाच्या बाजूनी ते परब्रह्म सगळीकडे भरून आहे. त्यामुळे परब्रह्माला काहीच फरक पडत नाही, ते जसं आहे तसं सगळीकडे स्थिर अगदी ओतप्रोत भरून आहे. तसंच त्या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने पण ते सर्वत्र भरून असल्यामुळे त्या देहाला चालवण्याकरता आवश्यक असणाऱ्या ह्या सगळ्या सामुग्री तो त्या देहामध्ये तिथल्या तिथे त्या सूक्ष्म महाभूतांमध्ये, त्या सूक्ष्म अशा त्याच्या मूळ रूपामध्ये तो देऊन टाकतो आणि तिथल्या तिथे त्याचं चैतन्य विलीन होतं. त्याला सुद्धा प्रवास करावा लागत नाही, त्याला सुद्धा कुठेतरी प्रवास करून ब्रह्मलोकाला जायचंय, त्याला प्रवास करून आणखीन कुठे जायचंय, कारण त्याचे आवडीचे लोक वैकुंठ असेल, कैलास असेल, सती असेल, पती असेल, गोलोक असेल, कृष्णलोक असेल, त्याला काय आवडेल ते त्याला त्या लोकाला जावंच लागत नाही. तो ज्ञानी पुरुष तिथल्या तिथे आपल्या चैतन्याशी म्हणजे ब्रह्मचैतन्याशी आपल्या चैतन्याला विलीन करतो. आता इथे त्यांनी म्हटलंय
की स्मर्यतेच, स्मृती पण असंच सांगते की ब्रह्मवेत्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गती संभवत नाही. आणि म्हणून जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याच्या शरीरामध्ये जो परमात्म्याचा निवास आहे त्या निवासासहित, त्या चैतन्यासहित त्याचं जे जीवचैतन्य आहे ते व्यापक अशा ब्रह्मचैतन्यामध्ये मिसळून जातं. तानी परे तथा ह्याह, ब्रह्मवेत्याची इंद्रिये, सूक्ष्म भूते इत्यादी परब्रह्मातच लीन होतात, कारण तशी श्रुती आहे. आता एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी असं सांगितलं की ब्रह्मवेत्याची इंद्रिये, सूक्ष्म भूते इत्यादी जे जे काही आहे ते सगळं परमात्म्यातच लीन, म्हणजे परब्रह्मातच लीन होतं. म्हणजे काय होतं? त्यांनी असं सांगितलं की आत्तापर्यंतचा क्रम लक्षात ठेवायचा. वाणी मनामध्ये, मन प्राणामध्ये, प्राण जीवामध्ये, जीव पंचमहाभूतामध्ये, आणि मग त्याचं गतागत. आता ते सांगतात की आता ह्यातलं गतागत संपलेलं आहे. आता तो जो देह आहे त्या देहामधलं हे जे इंद्रिय आहेत, त्याच्यामधलं जे मन आहे, त्याच्यामधले जे प्राण आहेत, किंवा ते जे जीव चैतन्य आहे त्या देहामध्ये राहत होतं ते जीव चैतन्य त्या पंचमहाभूतांच्या बरोबर आहे. कारण पंचमहाभूतांच्या शिवाय देह नाही, आणि मग तो जीव सुद्धा देहाला बाहेर म्हणजे सोडून देऊन देहाच्या बाहेर पडून पंचमहाभूतांच्या आश्रयाने राहतो. इथे श्रुती असं सांगते की त्याला कुणाचा आश्रय घ्यावाच लागत नाही, तो परब्रह्माच्या ठिकाणीच विलीन होतो. त्याला आश्रय परब्रह्माचाच आहे आणि त्यामुळे तो परब्रह्माशी एकरूप होतो. म्हणून जे स्थूल शरीराचे जे काही भाव आहेत, भाव आता आपण पाहिलं की ही सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ही सगळी याच्यातून प्रकट होणारे जे भाव आहेत, तर ते सगळेच्या सगळे परमात्म्याच्या ठिकाणी लीन होतात. आणि म्हणाले काय होतं की शेवटी ब्रह्म हेच सर्वत्र भरून असलेले आहे असल्यामुळे, किंवा ह्या एका विधानामुळे त्याचे जे सगळे वेगळे वेगळे भाग आहेत, म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे वगैरे, ती सगळी त्या ब्रह्मामध्ये, म्हणजे त्या ब्रह्मानेच निर्माण केलेली उपादान कारण आहेत. आता हा विषय पुन्हा क्लिष्ट आपण इथे घ्यायला नको. आपण पहिल्या दुसऱ्या भागामध्ये आपलं घेऊन झालंय की परमात्मा परब्रह्म कसा आहे, त्याच्या ठिकाणी दोन्ही कारण आहेत. एक निमित्त कारण पण आहे आणि एक उपादान कारण पण आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण ही दोन कारण आहेत. निमित्त म्हणजे आपण साधं उदाहरण लक्षात ठेवलं, कुंभार आणि मडकं घडवणं. कुंभार हे मडकं घडवण्याचं निमित्त कारण आहे, आणि माती, पाणी, थापटणं, त्या कुंभाराचं चाक, हे सगळं त्याचं उपादान कारण आहे. हे दोन्ही असल्याशिवाय घडत नाही. घडवणारा कुंभार पण पाहिजे, घडवायला माती पण पाहिजे. नुसती माती असून भागत नाही, त्याची साधन सामुग्री पण पाहिजे. साधन सामुग्री सहित उपादान कारण, आणि जो घडवणारा आहे तो निमित्त कारण. आता ते म्हणतात की परमात्मा ही सृष्टी घडवतो ती ज्या उपादान कारणांनी, ज्याच्या साह्याने, ज्या पंचमहाभूतांनी, ज्या वेगवेगळ्या भावांनी घडवतो, त्या मूळ कारणात त्याच्या देहामध्ये असणारे जे जे काही भाव आहेत ते सगळे त्याच्यामध्ये लीन होऊन जातात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्मज्ञानाचं मोठेपण सांगण्याकरता त्यांनी असं सांगितलं आहे की साक्षात परमात्मा किंवा परब्रह्म याच्या ठिकाणीच ज्ञानी पुरुष लीन होतो. आता हा विषय आपल्याला जरा थोडा इकडे तिकडे वाटत असेल तर आपल्याला उदाहरण आहे, त्या उदाहरणाने आपण बघावा. ते उदाहरण काय आहे की देह टाकल्यानंतर ज्ञानी सत्पुरुषाच्या त्या देहाचं काय होतं, त्याला वाटलं तर तो त्या देहासहित परमेश्वराकडे जाऊ शकतो. इतका त्याचा देहातला कण न कण परमात्म स्वरूप झालेला असतं. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आम्ही परमेश्वराचं नाम घेतो
पण आमचं जे शरीर आहे ते शरीरच ब्रह्मरूप होतं, ते शरीरच ब्रह्माचा आकार घेतं आणि त्यामुळे आमच्या शरीराच्या ठिकाणी त्या ब्रह्माचं चैतन्यच जाणवतं. शरीराच्या ठिकाणी मर्त्यत्व, शरीराच्या ठिकाणी पांचभौतिक आविष्कार होत नाही म्हणाले. आता हे कसं होत नाही, जाऊ शकतं का असं? हा जो सत्पुरुष आहे, हा सत्पुरुष खरोखरच परमेश्वराच्या ठिकाणी त्याच्या सगळ्या पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सगळ्यांसहित जाऊ शकतो का? त्यांनी सांगितलं हो. शुकमहामुनी गेले. आमच्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज गेले. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. त्यांनी सांगितलं की ईश्वरापर्यंत जायचं आहे, तो मला बोलवायला आलेला आहे. परमात्मा पांडुरंग, तो भगवान श्रीकृष्ण त्या गरुडावरती बसून त्या विष्णूच्या रूपामध्ये मला बोलवायला आलाय. मला म्हणतोय तू चल, आता तुझ्याकरता मी विमान घेऊन आलेलो आहे. आणि म्हणून म्हणाले तो मला बोलवायला आला, तो मला बोलवायला आला म्हणून आता मी त्याच्याबरोबर जाणार. त्याच्याबरोबर जाणार म्हणजे देह टाकून नाही जाणार, देह घेऊन जाणार. शुक महामुनी निघून गेले आपल्या देहासहित. माहिती नाही आपल्याला. बाकीच्यांनी अलौकिक केलं. म्हणजे कसं? भगवान शंकराचार्य आपल्याला माहिती आहे, जिथे केदारनाथ आहे त्या दिशेनी, त्या जोशी मठाच्या पुढे आणि बद्रीनाथ आणि केदारनाथ, त्यातल्या केदारनाथाच्या इथे मागच्या बाजूला ते चालायला लागले. संपलं. ते कुठे गेले, त्यांनी काय केलं? काही नाही, आपलं देहासहित ते निघून गेले असतील. नाथ महाराजांनी नदीचा आश्रय घेतला. नदीमध्ये चालत 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 निघाले, गोदावरीमध्ये चालत निघून गेले आणि कुठे गेले कोणाला दिसलं नाही. असे किती महात्मे सांगता येतील आपल्याला की लौकिक दृष्ट्या आपल्या देहाला एकदम नष्ट करण्याचं सामर्थ्य. अगदी अलीकडच्या काळामध्ये स्वच्छंदानंद नावाचे एक मोठे दत्त संप्रदायी, एक मोठे अधिकारी असे पुरुष होऊन गेले. तर त्यांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये गंगेमध्ये आपला देह समर्पण करायचा नाही, म्हणजे अशा प्रकारे समाधी, जलसमाधी घेण्याला ब्रिटिशांनी बंदी केली होती. माऊलींच्या सारखी सुद्धा जी समाधी बांधून त्याच्यामध्ये प्रवेश करायचा, याही प्रकारच्या समाधीला बंधनच होतं. त्यांनी नकारच दिलेला होता. आणि त्यामुळे ते म्हणाले मला तर समाधीच घ्यायची आहे, मग काय करायचं? तर त्यावेळी त्यांनी ब्रिटिश लोकांना त्यांनी कळवलं की तुमच्या आज्ञेचा भंग मला करायचा नाही, मला समाधी घ्यायची आहे. मी या गंगेतच समाधी घेणार आहे काशीला, त्यामुळे मला गंगेमध्ये जाऊ द्या. तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला अशा प्रकारे देह टाकू देणार नाही. ठीक आहे म्हणाले, तुम्हाला काय व्यवस्था करायची सांगा. तुम्ही मला गंगेवरती आंघोळीला जाण्यापासून तर रोखू शकत नाही. मी तुम्हाला कळवलंय म्हणून तुम्हाला समजलं नाही, तर तुम्हाला काय कळलं असतं की मी त्या जलामध्ये समाधी घेणार आहे हे? तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही जा आंघोळीला, आमच्या पोलिसांचं कडं तुमच्या भोवती उभं असेल, त्या कड्यामध्ये आंघोळ करा. ठीक आहे म्हणाले. ते तिथे गेले आणि त्यांनी त्या अगदी अलीकडे नदीच्या किनाऱ्यावरती एक गुडघाभर पाण्यामध्ये तिथे सगळे पोलीस सगळ्या बाजू उभे आणि मध्ये ते पद्मासन घालून बसून राहिले. आता पोलीस पहारा देत उभे राहिले. हे किती वेळ बसतात? अर्धा तास ते बसूनच होते, तरी सुद्धा पोलीस पाहतच होते. एका क्षणात त्या पोलिसांना आश्चर्य वाटलं की आपल्या मध्ये बसलेला हा महात्मा आपल्याला पलीकडे दिसतोय, आपल्या इथे नाहीच आहे, आणि पलीकडे त्यांचा देह निघून गेला. संपलं. संपूर्ण देहावर इतकं नियंत्रण आहे आणि आपला देह जो आहे तो ब्रह्ममय झालेला आहे. त्यातला प्रत्येक कण न कण ईश्वरापर्यंत पोचवायचा आहे, परमात्म्यापर्यंत पोचवायचा आहे. पोचू शकतो का नाही शकत हे बघितलं की आपल्याला कळतं. पोचू शकतो, त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तानी परे तथा ह्याह ब्रह्मवेत्याची इंद्रिये सूक्ष्म भूते इत्यादी परब्रह्मातच लीन होतात, कारण तशी श्रुती आहे.
सगळंच्या सगळं त्यांचं परब्रह्मात लीन होतं. अशी श्रुती आहे असं ब्रह्मसूत्रकार सांगतात. अशी श्रुती आहे याचा अर्थ असा, त्यांच्या देहामधल्या कोणत्याही इंद्रियांना धावपळ करावी लागत नाही, इकडचं तिकडे जावं लागत नाही. काय होतं म्हणाले, मग ती जी इंद्रिय आहेत ती जागच्या जागी सगळी ईश्वरमय, परमात्ममय, ब्रह्ममय होऊन जातात. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आम्ही सदैव वैकुंठाला जाणार आहे. सगळ्या आसपास गल्लीत जाऊन तुकाराम महाराजांनी आमंत्रणं दिलेली आहेत लोकांना की अहो आता मी या दिवशी बिजेला चाललो बरं का, तुम्ही सगळेजण या, बघा, मला निरोप द्या, मी आता चाललो वैकुंठाला, मला परमात्मा घ्यायला येईल, मी त्याच्याबरोबर जाणार आहे. असं सगळं त्यांनी स्वतः जेव्हा सांगितलं, आपल्या बाजूनी वर्णन करून लोकांना सांगितलं, अमका दिवस आहे, चांगल्या दारामध्ये सडा घाला, रांगोळी घाला, येणाऱ्या परमेश्वराचं स्वागत करा, कारण तो आपल्या देहूत येतो आहे, त्यामुळे तो येणार आहे तर त्याचं स्वागत करा. आणि या तुक्याला निरोप द्या, कारण तो त्यांच्याबरोबर निघून जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येकाला आपल्या बाजूनी आठवण दिली. आणि शेवटच्या त्यांच्या अभंगांमध्ये त्यांनी म्हटलं की आत्ता हा तुका काय सांगतो हे सगळं ऐकून तुम्हाला असं वाटेल हा कोणीतरी वेडा आहे, हा आपला काहीतरी बोलतोय, परमेश्वर काय येणार आणि मी त्याच्याबरोबर काय जाणार. म्हणाले ह्याला काही अर्थ नाही आणि तुम्हाला माझी किंमत वाटणार नाही. पण म्हणाले हा तुका निघून गेला, त्यांनी वैकुंठ गमन केलं की त्यानंतर मात्र तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला वाटेल की धन्य म्या तुका देखिला, की आम्ही धन्य आहोत की आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. केवढा मोठा माणूस होता, आम्हाला कधी कळलंच नाही हा इतका मोठा आहे. म्हणाले मी गेल्यानंतर माझ्या पुष्कळ गोष्टी तुम्ही बोलत राहाल, पण म्हणाले मी असेपर्यंत तुम्हाला मी सांगतो आहे ते कळत नाहीये, तुम्हाला ते पटणार नाही म्हणाले. तर इथे त्यांनी उदाहरणं दोघांची पण दिली आहेत. त्यांनी म्हटलंय की शुक महामुनी असेच निघून गेले. व्यासांना सुद्धा त्यांच्याविषयी आकर्षण होतं. व्यास म्हणाले माझा मुलगा, पण त्या शुकमुनींच्या ठिकाणचं असणारं वैराग्य, त्यांच्या ठिकाणची असणारी ब्रह्मनिष्ठा आपल्याला माहिती आहे ना, की भागवताच्या सुरुवातीलाच जे वर्णन केलेलं आहे की व्यास महर्षी शुक महामुनींना बोलावतायत आणि शुक महामुनी आपल्या नादात निघून चालले आहेत. व्यासांना त्यांच्याशी बोलायचंय म्हणून व्यास हाका मारतायत शुक महामुनींना. तर शुक महामुनी ओ देत नाहीयेत, कारण ते त्यांच्या ब्रह्मावस्थेत आहेत, ते ब्रह्मभावात आहेत. तर शुक महामुनींच्या करता वडिलांच्या बोलावण्याला तिथल्या वृक्षवेली उत्तर देतात. ते त्यांना होतात 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 असं उत्तर देतात की हा ब्रह्मभावाला गेलेला आहे, ह्याला कशा करता त्रास द्यायचा. पण अवस्था काय आहे त्यांची, त्या ब्रह्मभावाला असण्याची माऊलींनी सांगितली ती अवस्था आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे ते सगळे वृक्षवेली जे आहेत त्या सगळ्या शुकमहामुनींच्या चैतन्याने जणू काही भरलेले आहेत. त्या वृक्षवेलींना त्यांच्या सहवासामध्ये ज्ञान झालं की आपल्यामध्ये जो परमात्मा आहे तो परमात्मा ह्या पुरुषाच्या ठिकाणी आहे आणि याला पाहिल्यामुळे आपल्यातल्या परमात्म्याची आपल्याला जाणीव होती. वेली कशा बोलतील, वेलींना कसं बोलता येईल, वेलींना कसं समजता येईल की वडिलांनी मुलाला हाक मारली आहे. पण वेलींना कळतंय आणि त्या वेली त्यांना उत्तर देत आहेत. सांगण्याचा हेतू एवढा अधिकार आहे की संबंध विश्व जे आहे त्या विश्वाला आपण भरून राहिलेले आहोत. माऊली म्हणते तसं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही सगळी सृष्टी जणू काही मीच आहे या जाणीवेत तो योगी पोचलेला आहे. माऊली म्हणतात त्या जाणीवेमध्ये मी पोचलोय की मला यातलं कोणीही वेगळं दिसत नाही. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की ब्रह्मज्ञानी पुरुषाचा महिमा काय असतो हे दाखवण्याकरता तुकाराम महाराज असो की शुकाचार्य असो यांच्या ठिकाणी परमेश्वरांनी हे मोठं विलक्षण असं अघटित असं घडवलेलं आहे. आणि आज दुर्दैव असं आहे की आम्ही म्हणतो
तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला कुठले जातात? तुकाराम महाराज कुठेतरी निघूनच गेले असतील. तुकाराम महाराज काशीलाच गेले असतील. तुकाराम महाराजांना लोकांनी छळलंच असेल. तुकाराम महाराज दारिद्र्याला कंटाळलेच असतील, म्हणून त्यांनी आपला देहाचा त्यागच केला असेल. आता त्यांना हा जो वैकुंठ गमनाचा आनंद आहे तो लोकांना काय कळावा? तुकाराम महाराजांनी तरी अभंग लिहून ठेवले, त्यांच्या वैकुंठ गमनाचे अभंग लिहिलेले आहेत. त्यांनी ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा आम्हाला वाटत नाही, तरी सुद्धा आम्हाला त्याचा विश्वास नाही. असो, पण इथे ब्रह्मसूत्रकार म्हणतात की म्हणाले जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याला हालचाल कुठे करायची काही गरजच नाही. त्याच्या ना ज्ञानेंद्रियांना, ना कर्मेंद्रियांना, ना प्राणांना, ते जिथल्या तिथे परब्रह्माशीच एकरूप होतात. त्याचं कारण असं की शेवटी परब्रह्मच तर सगळ्याचं मूळ आहे. आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायला अवघड होईल तर ब्रह्मसूत्रकार म्हणतात की ठीक आहे, हे अवघड वाटलं तर असं समजा की ते आपापल्या मूळ कारणामध्ये तिथल्या तिथे लीन होतात, पण त्यांना आपला देह सोडून इकडे तिकडे तिकडे इकडे कुठेही धावावं लागत नाही. आणि म्हणून ते पुढे म्हणतात अविभागो वचनात, कारण मूलतः त्या सर्वांचे ब्रह्माशी पूर्ण ऐक्यच असते असे श्रुतिवचन आहे. कुणाचे ब्रह्माशी ऐक्य असते? त्या पंचमहाभूतांचे, त्या उपादान कारणांचे. त्यांचे मूळच ऐक्य परमेश्वराशी असते. त्यामुळे परमेश्वराशी ते एकरूप, परमेश्वरानेच त्यांना निर्माण केलं. मग त्यांचं ऐक्य परमेश्वराशी कसं नसेल? ते परमेश्वराशी एकरूप असल्यामुळे आणि हाही परमेश्वराशी एकरूप असल्यामुळे या दोघांच्या ठिकाणी आता भेद राहत नाही. म्हणून ते जे मूळ कारण तो ते ब्रह्म आणि त्या ब्रह्माने निर्माण केलेलं जे उपादान कारण ते सगळं एकच आहे. आणि म्हणाले तो कुठेही विलीन झाला म्हटलं, तो कुठेही लीन झाला म्हटलं तरी अडचण काय? म्हणाले अडचण काही नाही. म्हणून ते पुढे सांगतात की प्रत्येक जीवाचा जसा बीजभाव, अत्यंत सूक्ष्म रूप म्हणजे काय? त्याचा बीजभाव आहे. आपण त्या अव्यक्तामध्ये प्रलयाच्या वेळी राहतात म्हणतो म्हणजे काय? ते बीजभावाला येऊन राहतात. तो जीव आहे तो सूक्ष्म, अगदी सूक्ष्म असं रूप धारण करतो त्या पंचमहाभूतांच्या सवे. कालचा विषय आपण पाहिला की त्या विषयात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जितकी अधिक सूक्ष्म पंचमहाभूत आहेत तितकं त्या जीवाला इकडे तिकडे जाणं सोपं आहे. म्हणून जीव हा अत्यंत सूक्ष्म अशा पंचमहाभूतांच्या आश्रयाने राहतो. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की त्या जीवाला अजून संसाराचं चक्र सुटलेलं नाही, म्हणून तो जीव आपला बीजभाव शिल्लक ठेवतो, म्हणून त्याचा लिंगदेह शिल्लक राहतो आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा लहान मोठ्या आवर्तनं त्यातनं जात असतो. पण म्हणाले हा जो ज्ञानी पुरुष आहे त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी हे शिल्लक राहत नाही. हे का शिल्लक राहत नाही? कारण त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी वासना नावाचं बीज राहिलेलं नसतं. वासनेचे बीज जळवणी जाय, संत चरण रजल लागता सहज. तो तर इतका महिमा वर्णन केलेला आहे की सत्पुरुषांच्या चरणधुलीचा सहज स्पर्श झाला तरी सुद्धा आमच्या ठिकाणचं वासनेचं बीजच जळून जाईल, म्हणजे पुन्हा पुढचा जन्म घेण्याचं कारणच शिल्लक उरणार नाही. आम्ही त्यांच्या केवळ चरणधुलीनीच आमचं जीवन पावन होईल आणि आमचं गतागत संपून जाईल. आणि म्हणून ते सांगतात की ज्ञानाच्या ठिकाणी बीजभाव शिल्लक उरत नाही. आणि बीजभाव शिल्लक उरत नाही त्याचं लक्षण काय? तर त्याच्याकडे वासना शिल्लक नाही, म्हणून वासनेचं बीज शिल्लक नाही. आणि चित्त पूर्णपणे विशुद्ध असं चित्त असतं. म्हणून आता त्या विशुद्ध अशा चित्तामध्ये काही निर्माण होत नाही. हे कुणाकरता चाललंय? हे त्या ज्ञानी पुरुषाकरता चाललंय. ज्ञानी पुरुष जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत मग काय असतं त्याचं उत्तर देण्याकरता चाललंय की त्याच्या उत्तरात ते म्हणतात त्याला वासना नाही,
पण व्यवहार करतो म्हणजे चित्त आहे ना. पण ते चित्त कसं आहे? शुद्ध आहे, वासनारहित चित्त आहे, केवळ देह व्यापार करण्याकरता चित्त आहे. आणि म्हणून ते सांगतात की हे त्याचं बीज, तत्वज्ञानातले शब्द आहेत ना, दग्ध बीज झालं, जळून गेलं बीज. आता ते पुन्हा अंकुरित होणार नाही. म्हणजे हा जो जीवभाव आहे तो जीवभाव संपून गेला, तो जीवभाव जळून गेला, तो जीवभाव नष्ट झाला. आता तो जीवभाव नष्ट झाल्यामुळे काय झालं की आता पुन्हा त्याचं जीवपण शिल्लक राहिलं नाही, ते जीवपण पुन्हा येणार नाही आणि त्याच्या ठिकाणी वासना निर्माण होणार नाही. आणि म्हणून ते सांगतात की त्या ज्ञात्याच्या ठिकाणी आता वासना उत्पन्न होऊ शकत नाही. आता सगळ्या विश्वासकट मी, आता कोणत्या वाक्याचा तो अनुभव घेत त्याच्या देहात राहतो? सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्वम खल्विदम ब्रह्म. माझ्या सकट हे सगळं जे विश्व आहे, हे सगळं विश्व ब्रह्मच आहे. या भावनेचा अनुभव देह आहे तोपर्यंत घेतो. आणि म्हणाले त्यामुळे तो जे व्यवहार करतो, तो जे लोकांमध्ये वावरतो, ते साक्षात परब्रह्माचं रूप आहे. ते चालते बोलते परमेश्वराचे पुतळे आहेत. चालता बोलता भगवंत आपल्या बरोबर आहे. परंतु त्यांचा अनुभव काय असतो? त्यांचा अनुभव शंकराचार्यांच्या आत्मषटकासारखा असतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तिर् न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो कसा असतो म्हणाले? असा चिदानंद रूप असतो. न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा न वाक्पाणी पादौ न चोपस्थ पायू मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. यातलं काही नाहीये, माझ्या ठिकाणी यातलं काहीही राहत नाही. असं तो जो चिदानंद भावाला प्राप्त झालेला आहे तो आपलं मनोगत व्यक्त करतो. इथे या सूत्रामध्ये तो ज्ञाता कसा असतो त्याचं वर्णन केलंय की तो जगामध्ये जगताना दिसतो, व्यवहार करताना दिसतो. त्यावेळी त्याला आपण म्हणू म्हणजे काय, आमच्यासारखेच खातात पितात उठतात बसतात. कधी त्यांना सर्दी होते, कधी एखाद्या ताप येतो, कधी दुखणी होतात. अहो मग ते ब्रह्म कसं? ते म्हणाले की ते शरीर आहे, त्या शरीराने जे काही त्यांना प्रकट करून दाखवायचंय. हे कशा करताय? आपण परवा बोललो त्याप्रमाणे मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम, की आम्ही सगळे मर्त्य आहोत. म्हणजे आम्ही या पृथ्वी तलावरचे जे लोक आहे हा मृत्यू लोक आहे. ह्या लोकावरचा जीव आहे त्याला मरण आहे. असे आम्ही मरणाच्या अधीन असलेले, मरणाच्या मापी लागलेले असे जे जीव आहेत, यांना जर बोध करायचा आहे तर शिक्षण कसं दिलं पाहिजे? मर्त्यावतार घेऊन दिलं पाहिजे. म्हणून परमात्मा आम्हाला समजेल असं शिक्षण देतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपली जी माणसं पाठवली आहेत, हे जे अधिकारिक आहेत, आणि नाही तर आता चर्चा खूप झाली आपली की हा त्यांचा चरमदेह आहे, अशा त्या चरमदेहामध्ये असलेला हा जो ज्ञानी पुरुष आहे, तो ज्ञानी पुरुष आपलं जीवन त्या ज्ञानाच्या अनुभूतीमध्येच, त्या ज्ञानी अवस्थेमध्येच व्यतीत करत असतो. त्या ज्ञानाचीच त्याला अनुभूती असते. परंतु या ठिकाणी आमचं जसं शरीर चालतं तसं त्याचंही शरीर चालतं. शरीर चालण्याकरता ज्या चित्ताची आवश्यकता आहे, मन पाहिजे, बुद्धी पाहिजे, स्मरण पाहिजे, अहंकार पाहिजे. अहंकाराशिवाय कर्तृत्व भोक्तृत्व नाही. माणसाचा अहंकार जर मुळातच नष्ट झाला तर काय होईल? तो कोमामध्येच जाईल ना. किंवा त्याचा अहंकार जर पूर्ण नष्ट झाला म्हणजे अहंकार नष्ट होत नाही, पण अहंकाराचं विस्मरण झालं की मी कोण आहे याचं विस्मरण झालं, मी काय करावं याचं विस्मरण झालं. त्याला काही विचारायला आठवत नाही, त्याला खायचं आठवत नाही, त्याला आपलं नाव काय आठवत नाही, त्याला आपलं घर आठवत नाही. तो विस्मृतीमध्ये असतो. कारण का? तर त्याची अहमची जाणीव संपलेली असते. त्याला ती जाणीवच राहत नाही की मी कोण आहे याची.
इथे याला जाणीव आहे का? यालाही जाणीव नाहीये, पण हा ज्ञानी आहे. नेहमी तत्वज्ञानामध्ये विषय लक्षात एकच ठेवायचा की जे वर्णन ज्ञानी पुरुषाकरता आहे ती सगळी लक्षणं आमच्या अज्ञानाच्या ठिकाणी प्रकट होत नाहीत असं नाही. आपणही म्हणू मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, कारण आमच्या मनात हजार विचारांचे गोंधळ चालू असतात. आमच्या लक्षात एक गोष्ट राहत नाही. आत्ता काय केलं ते पुढच्या क्षणी विसरून जातो. मग आपण म्हणू तो तरी कुठे स्मरणात ठेवतो, आम्हाला तरी कुठे स्मरण राहतं. ते आणि आम्ही सारखेच आहेत. फरक एवढाच आहे, अज्ञानाने विस्मृती आहे. अज्ञानाने अहंकाराच्या जाणीवेचं किंवा करणाऱ्या कामाचं विस्मरण आहे. म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो आहे, चालतो आहे, समोर खड्डा आहे, पण आपण विचार करतोय. त्या विचारामध्ये दाड दिशी त्या खड्ड्यात पाऊल टाकून मोकळे होतो. दाणकन पडलो की लक्षात येत. आपण म्हणतो हो आहो मी पाहतच होते, मला ते सगळं खरं दिसायला पाहिजे, पण माझं कुठं लक्ष होतं, माझ्या डोक्यात काहीतरी विचार चालू होते, त्यामुळे मी त्या खड्ड्यात पडले. म्हणजे आम्ही सुद्धा जाणीवरहित अवस्थेत असतो, पण आमची जाणीवरहित अवस्था ही बेशुद्धावस्था आहे, ही अज्ञान अवस्था आहे, ही तंद्रा अवस्था आहे, ही एक प्रकारची मूर्छना आहे, एक प्रकारचं बेसावधपण आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तो कसा असतो, तो कसा राहतो, याकरता म्हणूनच या जगामध्ये जीवनमुक्त राहतो. हा एक भाग. हे आपलं काल परवा बघून झालं की तो जीवनमुक्त या जगामध्ये जो राहिलेला आहे, ज्याला स्थितप्रज्ञ म्हटलं आहे, ज्याला योगी म्हटलं आहे, ज्याला भक्त म्हटलं आहे, ज्याला गुणातीत म्हटलं आहे, अनेक नावांनी त्याला संबोधलं आहे. पण तो जीवनमुक्त आम्हाला बघायला जेव्हा मिळतो तेव्हा आम्हाला कळतं की काय अधिकार असतो. आता इथे त्यांनी सांगितलं मग त्याचं आता चाललेला विषय वेगळा आहे. त्याचं शरीर कसं चालतं, कारण वासनेच्या शिवाय शरीर चाललंय ना. आता वासना रहित शरीर आहे. आमचं शरीर वासने करता चालतं, आमचं शरीर कर्मफला करता चालतं किंवा कर्मफलाच्या भोगा करता म्हणून चालतं. त्याचं शरीर कशा करता चालतं? त्या विशुद्ध अशा चित्ताच्या आश्रयाने तो फक्त द्रष्टा म्हणून राहिलेला पाहत असतो. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं की दिवस 4 खेळीमेळी, आपले 4 दिवस राहायचेत, आनंद आहे बस. याच्यापेक्षा तिथे कोणती वासना नाही, कोणती इच्छा नाही, आणि म्हणून ते आत्मषटक आहे की तो कसा आहे. खरंच तो निर्विकल्प आहे, खरंच तो निराकार आहे, खरंच त्याला मृत्यू शंका नाही, मृत्यूचं भय नाही, त्याला कोणतंच नातं नाही, त्याला कोणतंच गोत नाही, त्याला भोजनात तो अडकला नाही, इंद्रियात तो अडकला नाही, इंद्रियाच्या आनंदात अडकला नाही, इंद्रियांच्या दुःखात अडकला नाही, त्याला कशाचाच बंध बांधू शकत नाही. जे तो म्हणतो ना निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम. मला सतत व्याख्या काय, समत्वम योग उच्यते. समत्व ही स्थिती त्याला प्राप्त झाली की तो योगारूढच आहे. नुसता योगारूढ नाही, योगाला प्राप्त आहे, योगीच आहे, ईश्वराशी एकरूपच झालाय. आणि म्हणून तो म्हणतो मी जरी देहात असलो तरी सुद्धा मला कुठलंही बंधन नाही, माझ्यावरती कोणतंही बंधन चालू शकत नाही. आणि म्हणून त्याला शंकराचार्यांनी जीवनमुक्त असं म्हटलेलं आहे. आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, आपला हा जो विशेष आहे आणि हा जो विषय सांगतोय तो विषय असं म्हणतो की ह्या सत्पुरुषाचे सगळंच काही ब्रह्माशी पूर्ण ऐक्यच असते असे श्रुती वचन आहे. म्हणजे तो ह्या लोकात राहत असला तरी सुद्धा त्याचं त्या परब्रह्माशीच एकरूपत्व असतं. तो अखंड आहे, तो अव्यय आहे, तो निष्कल आहे. अनेक प्रकाराने त्याचं वर्णन करता येईल. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, हरिपाठात म्हटलंय असं की ज्योत आहे, तेज आहे, शरीर चालताना दिसतंय, पण म्हणाले कापुराची वाती आहे, उजळली ज्योती. ती वात मागे काही ठेवते का? काही ठेवत नाही. त्या कापराला काही लागत नाही. आपलं इंधन असलं म्हणजे सगळं चिकट आहे, काही ना काही त्याचा शेष आहे. इथे काही नाही, कापूर जळून संपून जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तशीच ठाईच समाप्ती झाली.
तिथेच समाप्त झालेलं आहे. आणि म्हणून म्हणाले की या ठिकाणी आता काही मिळवायचं, काही द्यायचं, काही घ्यायचं असं काही राहिलेलं नाही. आणि म्हणून त्या ब्रह्मवेत्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय की ह्या वेदांतामध्ये, ह्या अंतिम अवस्थेमध्ये नामरूप दूर निघून जातात. त्यांनी वर्णन केलंय नामरूप विदीर्ण होतात. ती नामरूप शिल्लक, त्यांना आपलं प्रेम आहे. ह्या अमुक एका व्यक्तीला आपल्याला काय होतं, फार मोठ्या सत्पुरुषांचं दर्शन स्वप्नात झालं की आपल्याला असं वाटतं की पहा त्यांना आपली आठवण झाली आणि म्हणून त्यांनी आपल्याला दर्शन दिलं स्वप्नामध्ये येऊन, त्यांनी आपल्याला संकेत दिला. वास्तविक पाहता आपल्या अंतःकरणामध्ये त्यांची आठवण जोरदार झालेली असते. आणि जेव्हा सात्विक भावाने आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला त्यांची आठवण होते, आत्मतत्व एकच आहे, त्यामुळे ते त्यांच्याकडे जे आहे तेच आपल्याकडे आहे. ह्या आत्मतत्वाला जेव्हा त्या रूपाचं स्मरण होतं त्यावेळी ह्या आत्मतत्वावरती त्या रूपाचं प्रतिबिंब पडतं. आम्हाला त्यांचं स्वप्न पडतं, आम्हाला त्यांचा संकेत मिळतो. आपल्याला आवडणारे आपले सद्गुरू, आपल्याला विशेष इष्ट, तर समजा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आवडतात, ठाकूर आपल्याला आवडतात. आपण काही गुरुमंत्र घेतला असं नाही, पण आपल्याला त्या सत्पुरुषांच्या विषयी, शारदा मातांचं चरित्र इतकं स्फूर्तिदायी आहे की ते आपल्याला इतकं आवडतं की आपण त्या चरित्राचं रोज स्मरण करतो. पण त्या देवता आपल्याला अनुकूल आहेत असं जेव्हा वाटतं, तेव्हा आपल्या मनातलं स्मरण जेव्हा प्रामाणिक होतं तेव्हा त्याच्यावरती त्या रूपाचा ठसा उमटतो. आपण त्या भक्तीच्या बाबतीमध्ये पाहिलं ना की भक्तीच्या जो साधना मार्ग पाहत असताना भक्तीच्या जे विकासामध्ये काय घडतं की मन तितकं कोमल बनतं. त्या कोमल बनलेल्या मनामध्ये ते स्मरण जे आहे तो संस्कार आहे. तो संस्कार जेव्हा अधिक खोल रुजतो तेव्हा तो संस्कार त्या आत्म्याला भिडतो, कारण सात्विक संस्कार आहे. तो सात्विक संस्कार जेव्हा त्या तत्वाला भिडतो त्यावेळी मग आमच्या मनामध्ये जे विचार येऊन गेलेले आहेत ते दृश्य रूपाला येतात का, तर ते आत्मतत्व सात्विक भावानी त्याचा अनुभव घेतं. आणि आम्हाला असं वाटतं की त्यांना आमची आठवण देईल, त्यांना आठवण व्हायची काय आवश्यकता, आपण कोण, ह्या एवढ्या 120 कोटी लोकांच्या मध्ये त्यांनी आपलं स्मरण करून आपल्यापर्यंत यावं, काय गरज. वास्तविक पाहता ते सगळं आमच्याकडे आहे, ते करतील. भक्ताच्या इच्छेला धावून येणं, हाकेला धावून येणं हे त्यांचं काम, ते करतील. पण आम्ही आमच्याकडे गैरसमज करू नये की आम्ही बोलावलं की ते येतात. आम्ही इतकं उत्कट स्मरण करावं की आमच्या स्मरणात ते नेहमी राहतात. ते आमच्या स्मरणात नेहमी राहिले पाहिजेत. त्यांना आमच्या स्मरणात येण्याची धावपळ करून त्यांना त्रास द्यायचं आम्हाला काय कारण. आम्ही जर खरे भक्त असू तर त्यांना त्रास द्यावा असं आम्हाला वाटणार नाही. असो, हा विषय वेगळा. पण त्यांनी असं म्हटलंय की हा जो ब्रह्मवित्ता आहे तो ब्रह्मवेत्ता कसा राहतो या जगामध्ये. जसं दागिने आहेत ते जसं मूळ सोन्यामध्येच असतात. आम्हाला वाटतं आम्ही आमच्या हातात दागिने घातले, आमच्या गळ्यात दागिने घातले, पण जेव्हा सोनं बाजारात न्यायची वेळ येते तेव्हा सोनार बघतो ती पाटली आहे का बांगडी आहे हे नाही पाहत. सोनार सोनं हे एवढंच बघतो आणि त्यामुळे त्या बांगडीचा आकार नाही. तसं ते म्हणतात हा जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो मनुष्य आकाराने दिसत असला तरी तो आकाराने राहत नाही, तो ब्रह्मरूपाने राहतो. म्हणजे दागिना बांगडी असला तरी तो सोनरूपाने असतो, म्हणजे तरंग असला तरी तो पाणी रूपाने असतो. तसा म्हणाले सत्पुरुष सुद्धा हा ब्रह्मरूपाने असतो. आम्हाला आकार आहे असं वाटतं. आणि म्हणून म्हणाले आम्हाला जे वेगळं बनवतं किंवा आमच्या ज्ञानावरती जे पांघरुण घालतं ते म्हणजे असं आहे की ही जी नामरूप आहेत, हे जे वेगळेपण आहे या जगामध्ये आम्हाला जाणवणारं, ते आमच्या द्वैत निर्माण करतं.
हे द्वैत त्यांच्या ठिकाणी राहत नाही, ते पूर्णपणे अद्वैत भावाने परमेश्वराशी एकरूप असतात. आज आपण इथे थांबूया.